मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मुलींना नेहमी पापा की परी म्हटलं जात असतं. तसंच मुलांना आईचा लाडका, तसेच ममाज बॉय म्हटलं जातं. हे बऱ्याच अशी खरं देखील आहे. मुलगी ही आपल्या बाबांची लाडकीच असते. आईपेक्षा ती जास्त करून आपल्या वडिलांच्या जवळ असते. तिच्यासाठी तिचे वडीलच जगातील बेस्ट बॉय असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यात आपल्या वडिलांना पाहत असते. तिला वाटत असतं की आपला नवरा पण आपल्या बाबांसारखा असावा. याचं कारणच हे आहे की ती आपल्या बाबांच्या तेवढी जवळ असते. कन्यादानाच्या वेळी एरवी धीर गंभीर तसेच कठोर वाटणारे बाबा ढसाढसा रडतात. असं असतं बाप आणि मुलीचं नातं. अशाच पद्धतीचं आई आणि मुलांचं नातं असतं. मुलाचं सर्वात पहिलं प्रेम कोण असतं तर ती असते त्याची आई. तसंच आईचं शेवटचं प्रेम म्हटलं जातं ते तिचा मुलगा. मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आपल्या आईसाठी लहान राहतो आणि तिच्या तेवढाच लाडका देखील राहतो. पण हे आकर्षण, हे प्रेम येतं कुठून? मुलीला लहान वयातच आपल्या वडिलांचं आकर्षण का निर्माण होतं? तसंच मुलाला आपली आई का आकर्षक वाटते? तर याचे उत्तर दडलं आहे फ्राइडच्या मनोविश्लेषण सिद्धांतमध्ये. मानसशास्त्रमध्ये सिग्मंड फ्राइड याचे खूप मोठे योगदान आहे. त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जातात. यांचं कारण त्यांनी मानवी मनाचा खूप खोलवर अभ्यास केला, ज्यामध्ये त्याने मनाच्या विविध अवस्था, त्याची टप्पे तसंच अनेक बऱ्याच गोष्टी मांडल्या, ज्यामध्ये येतात विकासाच्या मनोलैंगिक अवस्था, ज्याला फिजिओसेक्शुअलॉजिस्ट ऑफ डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. फ्राइडच्या मते जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती या 5 प्रमुख अवस्थांमधून जात असते, ज्यात मुख कामुकता, गुदकामुकता, श्वसनावस्था, कामावस्था, काळ आणि जनक कामुकता अशा 5 अवस्था असतात. त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती या 5 अवस्थांमधून जात असते. तर यामधीलच एक अवस्था म्हणजे शय्यावस्था, जी वयाच्या 3 ते 6 वर्षात विकसित होते. या अवस्थेत बालकाचे लक्ष हे आपल्या लैंगिक इंद्रियाकडे केंद्रित होऊ लागते. ते आपल्या इंद्रियाला हाताळून सुख मिळू लागते आणि याच्या वयात निर्माण होतात पितृभावगंड आणि मातृभावगंड. यामध्ये मुलाला आपल्या आईविषयी आकर्षण निर्माण होऊन बाबा शत्रू वाटू लागतात. तसंच मुलीला बाबांविषयी आकर्षण निर्माण होऊन आपली आई प्रतिस्पर्धी तसेच शत्रू वाटू लागते. फ्राइडने पित्तभावगंडाला ऑडिपस कॉम्प्लेक्स असे नाव दिले आहे, जे एका ग्रीक पुराण कथेतून येते, ज्यामध्ये अजाणतेपणाची तो राजा आपल्या वडिलांना मारून आपल्याच आईशी लग्न करतो. यावरून फ्राइडने याला ऑडिपस कॉम्प्लेक्स असे म्हटले आहे. हीच भावना जेव्हा मुलीच्या मनात जेव्हा आपल्या वडिलांविषयी निर्माण होते, त्याला कार्ल युगी याने इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स म्हटले आहे. वडिलांकडून मिळणारा प्रेमात आई भागीदार होते असं वाटून इलेक्ट्रॉन आपल्या भावी करवी आपल्या आईला मारण्यास भाग पाडते, अशी एका पुराण कथा आहे. यावरूनच या कॉम्प्लेक्सला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असे नाव पडले. फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार या अवस्था जर नीट पार पडल्या नाहीत, यांचे चुकीच्या पद्धतीने दमन झाले तर त्यातून नंतर मनोविकार निर्माण होतात. जरी फ्राइडने या अवस्था मांडल्या असल्या तरी त्याच्या या सिद्धांतांवर बरीच टीका देखील झाली आहे. पण तरी देखील मानसशास्त्रामध्ये त्याचे योगदान आणि त्यांनी मनाचा सखोल अभ्यास करण्याची जी एक पायाभरणी केली ती नकारता येणार नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी अनेक मनोविकार त्यांचे कारण मूळ शोधून काढण्यासाठी ही थिअरी वापरली जाते. त्यामुळे याला अजूनही कुठेतरी महत्त्व आहे असं म्हटलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय वाटते, तुमच्या मत नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.